मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या म्हणतो, आपली सांगली लय चांगली बापा, फक्त बापाचा आशीर्वाद असला पाहिजे असं म्हणून तो सुधाकर रावांचा आशीर्वाद घेतो आणि नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडतो. सुधाकर राव हे खूपच प्रेमाने सत्याकडे पाहत असतात आणि मनातल्या मनात म्हणतात की आता तुमचा संसार सोन्यासारखा फुलायचा असेल तर तू एकच काम कर, ते म्हणजे नोकरी शोध बाळा, मग म्हणजे सगळं काही ठीक होईल. तेव्हा सत्याचा त्यांना खूपच अभिमान वाटत असतो. इकडे निरूपा आता किचनमध्ये येते आणि तेथे आल्यानंतर म्हणते, बेसिनमध्ये सगळी भांडी तशीच, सगळं काम तसंच राहिलंय, ही काय माझ्यावर काम सोपवते की काय, असं म्हणून आता निरूपा लगेच कांदा चिरायला घेते आणि बोट कापण्याचा नाटक करते. स्वतःच बोटावर सुरी मारून घेऊन आता चांगलीच आता नाटक करत असते. त्यावेळी मीरा म्हणते की काय झालं, ती तेथे धावतच आलेली असते. त्यावेळी आता ती म्हणते, बघ ना माझं बोट कसं कापलं आहे, बघ माझ्या बोटाला काय झालंय. त्यावेळी तुम्ही इथे काय करायला आला होतात असं मीरा विचारते. तेव्हा काही नाही ग, माझ्या म्हाताऱ्या मेलीला काही येते का करता, आता वय झालं माझं, असं म्हणून ती आता खूपच नाटकं करत असते. आता मीरा म्हणते, मी तुमच्या बोटावर हळद लावून देते, थांबा, तिथे खूप रक्त येतंय ना म्हणून. तेव्हा आता ती हळद लावणार असते तर आई आई असं करून निरूपा जोराजोरात ओरडत असते आणि म्हणते की अजून झोंबायला लागले ते. आता ती मीराला खूपच हिडीस करत असते. त्यानंतर एकदम शांत होत ती म्हणते की एक निर्णय घेणार आहे. त्यावेळी आता मीरा विचारते, कोणता निर्णय. मग आता निरूपा म्हणते, मी हे सगळं घर तुझ्या ताब्यात देण्याचा विचार करते, कारण एकदा का हे घर तुझ्या ताब्यात दिलं ना, म्हणजे मला काहीच टेन्शन नाही, मी आपली देवदर्शन करायला रिकामी. त्यावेळी मुक्ता म्हणते, माझ्याकडे जबाबदारी नको. मग आता निरूपा म्हणते, अशीच बस मग. तर दुसरीकडे आता सत्य एकदम शांत बसलेला असतो आणि त्याचबरोबर त्याचे मित्र देखील त्याच्याकडे पाहत असतात. तेव्हा त्याचे मित्र विचार करतात की काय चाललंय काय सत्यादादाचं आजकाल. सत्याला आठवतं की मीराने कशाप्रकारे सर्व सत्य मला सांगितलं, त्याचबरोबर मी काहीतरी काम करायला हवं, कारण माझा बाप म्हणाला आहे की काहीतरी काम केलं तरच सगळं काही ठीक होईल. आता सत्या म्हणतो, काही पण करा पोरांनो, परंतु मला एखादं काम पाहिजे. तुला आता कुठे काम शोधायचं, असं त्याचे मित्र आता त्याला विचारत असतात. सत्याच्या एका मित्राला फोन येतो की महिनाभर ट्रॅव्हल कंपनीसाठी ड्रायव्हर पाहिजे. मग आता तुझं नशीब खरंच खूप जोरावर आहे भावा, कारण ट्रॅव्हल कंपनीसाठी एक ड्रायव्हर हवा आहे महिनाभर, असं म्हणून आता सत्याला ती गुड न्यूज देतो. त्यावेळी सत्या म्हणतो, बरं झालं महिनाभर तरी काम मिळालं, कारण एकदाची कटकट तरी जाईन. त्यावेळी आता धूमकेतूची कटकट असं मी म्हणतोय, सत्या त्याच्या मित्रांना म्हणतो. तेव्हा वहिनीची वय. त्यावेळी सत्या म्हणतो, वहिनी वगैरे काहीही म्हणायचं नाही, कारण मला तिच्यापासून लांबच जायचंय. अरे एकदा का लग्न झालं ना, बायकोसमोर टाचा घासाव्याच लागतात, काहीही झालं म्हणेल तसं आपल्याला ऐकावंच लागतं आणि मला ते मुळात करायचं नाही. तर आता दुसरीकडे निरूपा ही मीराला म्हणते, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तुला काय वाटलं मी सगळं काही तुझ्या हातात देईन का, पण असं कधीही होऊ शकत नाही, कारण हा सर्व कारभार फक्त माझ्या हातात असणार आहे. अगं तू या घराची मोलकरीण असणार आहे आणि मोलकरीणच राहणार. एक गोष्ट लक्षात ठेव, तू ना मला फक्त बाईसाहेब म्हणायचं. काय म्हणायचं. तर आता मीरा म्हणते, बाईसाहेब. तेव्हा चटचट जा, किचन आवर आणि भांडी घासून टाक, नंतर बाजारात जा आणि भाजी घेऊन ये, असं आता निरूपा म्हणते. आणि काय म्हणायचं मला, तर मीरा म्हणते, बाईसाहेब, असं ती खूपच आता इमोशनल होऊन म्हणत असते. त्यावेळी मीराला खूप वाईट वाटतं. सर्व काम आवरते आणि लगेच बाहेर जायला निघते. इकडे लक्ष्मी आता घरी असते. तेव्हा मीरा तेथे जाते आणि म्हणते, आई मी तुला भेटायला आले. त्यावेळी लक्ष्मी म्हणते, मला माहीतच होतं तू मला भेटायला येणार आहेस म्हणून. तेव्हा तुला कसं समजलं, असं मीरा विचारते. तेव्हा लक्ष्मी म्हणते, मी आई आहे तुझी, तुझं मन मी ओळखणारच ना, असं म्हणून आता दोघीही गप्पा मारू लागतात. काही वेळानंतर राज हा तेथे येतो आणि म्हणतो, काय चाललंय काय तुमचं, काही कपडे सापडत नाही, असं म्हणून तो कपाटात असणारी सर्व कपडे आता लगेच फेकून देतो. तेव्हा आता त्याच्या दादांची म्हणजे वडिलांची टोपी सुद्धा त्यामध्ये पडते. तर आता मीरा म्हणते, अरे ती तुझ्या दादांची टोपी आहे. त्यावेळी आता राज म्हणतो, मग काय करू, दादा गेलेत ना, मग कशाला हवी ती टोपी. लक्ष्मी म्हणते, मग तू वापर ना. तेव्हा दादा गेले आहेत, मग त्यांची टोपी मी का वापरायची, असं आता राज रागातच म्हणतो. त्यावेळी मीरा म्हणते, वापरली म्हणून कुठे काय बिघडतं का. त्यावेळी ती खूप जुनाट टोपी बाहेर घालून गेलो तर सर्व मुलं मला चिडवतील, असं म्हणून राज आता त्यासाठी नकार देतो.
आता राजने ती टोपी फेकून दिलेली असते. त्याच वेळी आता मीरा लगेच ती टोपी हातात घेते आणि म्हणते की किती चांगली टोपी होती, तुला माहिती आहे का दादांची ही खूप जुनी टोपी आहे आणि ही तू घालावीस असं मला वाटतं. बघ तुझ्या आयुष्यात चांगलंच काहीतरी घडेन. त्यावेळी राज म्हणतो काय करतेस असं म्हणून तो तिचा हात झिडकारतो आणि ती टोपी लगेच मागे घेतो. अगं या घरामध्ये कधी काही चांगलं घडलंय का की ही टोपी घालून घडणार आहे असं म्हणून तो चिडतो आणि त्याच्या वडिलांविषयी खूप काही बोलू लागतो. तेव्हा आता मीराला खूप राग येतो. तर लक्ष्मीला खूप वाईट वाटतं की मीरा किती चांगली आहे आणि हा राज आपल्या वडिलांविषयी किती वाईट साईट विचार करतो आणि सारखा बोलत असतो. पुढे आता राज मीराला म्हणतो हे बघ मला ही टोपी नको आहे, त्यामुळे तुला हवी असेल तर तू घेऊन जा. मग आता मीरा रागातच म्हणते की हो जाते ना घेऊन, दादांची आठवण म्हणून मी तर ही घेऊनच जाणार आहे. तेव्हा आता रागातच कपाटाचं दार लावून आता राज हा तेथून जातो. तेव्हा मीरा आणि लक्ष्मीला अजूनच वाईट वाटतं. राज आता तिथून गेल्यानंतर तिची आई खूप रडत असते. मीरा तिला समजावू लागते. लक्ष्मी म्हणते तुझ्याकडे ही टोपी ठेव, कारण बाकी कुणाला कदर नसेल परंतु आम्हाला या गोष्टीची कदर आहे आणि बाकीच्यांना म्हणजेच राजला फक्त त्याच्या वडिलांचा पैसा हवा होता, बाकी काहीच नाही असं म्हणून ती खूपच रडू लागते. तर मीरा म्हणते आई अगं तू शांत राहा, राज कसा आहे आपल्याला माहीत आहे ना, अगं मी ही टोपी नेहमी जपून ठेवेन, येऊ का मी असं म्हणून ती तिच्या आईचा आता आशीर्वाद घेते. तेव्हा तिची आई मीराकडे खूप कौतुकाने पाहते. दुसरीकडे सत्य आता नाचतच घरी येतो. त्यावेळी आता त्याला खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा सुधाकरराव विचारतात काय झालं रे बाळा सत्या, बोल ना पटकन तू. तेव्हा सत्य आता काहीच बोलत नाही, तो फक्त नाचत असतो आणि सुधाकररावांचे हात देखील पकडून त्यांना म्हणतो की आज मी खूपच खुश आहे. तेव्हा काय झालं असं सुधाकरराव सारखे विचारतात. तेव्हा माझ्याकडे खूप मोठी खुशखबर आहे असं सत्या म्हणतो. तेव्हा कोणती खुशखबर असं आता सदाशिवराव विचारतात. त्यावेळी आता कोणतं काम आहे असं सुधाकरराव विचारतात. सत्या म्हणतो तुला माहीत नसेल पण अरे आपला तो डांबराचा इजा आहे ना, त्याची बायको पोटोशी आहे. तो एका डायरेक्टरच्या इथे ड्रायव्हरची नोकरी करतो आणि त्या डायरेक्टरचं शूटिंग महाराष्ट्राबाहेर आहे, त्यामुळे महिनाभर आता मला तिकडे कामाला जायचं आहे त्याचा ड्रायव्हर म्हणून असं म्हणून सत्या खूपच खुश होतो. मी आता महिनाभर देश फिरायला चाललो असं म्हणून सत्या खूपच खुश होतो. तेवढ्यातच मीरा तेथे येते आणि म्हणते काय. मग आता सुधाकरराव म्हणतात हो ना बघ मला तर आत्ताच समजलंय, बघ तुझा नवरा कुठे चाललाय म्हणतो महिनाभर. पण सत्या अरे बाळा तुझ्यावर आता वेगळीच जबाबदारी आहे. तेव्हा सत्या म्हणतो अरे तेच की मग जबाबदारी आहे म्हणून तर मी तुला बोलतोय, आता तूच सांग बाप मी काम करू की घरी बसू. त्यावेळी सदाशिवराव म्हणतात की अरे बाबा तू कामच कर, परंतु असं नको की महिना महिना तुला घराबाहेर राहावं लागेल. त्याचवेळी निरूपा देखील तेथे येते. तेव्हा सुधाकरराव म्हणतात बाळा सत्यजित अरे नवीन नवरी आहे घरात, तिची पण काळजी आता घ्यावी लागणार आहे आपल्याला. त्यावेळी सत्या म्हणतो काळजी करू नको बाप, ए धूमकेतू तूच सांग आता माझ्या बापाला. तेव्हा मीरा काहीही बोलत नाही. हा सुधाकरराव म्हणतात असं करू नकोस बाळा, पण आता पैसे कमवायला पाहिजे, जबाबदारी तर घ्यायला पाहिजे असं सत्या म्हणतो. तेव्हा निरूपा लगेच मध्ये खोडा घालते आणि म्हणते अरे देवा मला पैसे कमवायला पाठवताय परंतु तुमच्या हिमतीची दादच द्यायला हवी. तेव्हा आता सत्या म्हणतो ए निरूपा मध्ये खोडा घालू नकोस, गप्प बस. मग आता निरूपा म्हणते कारण मी पैशाच्या गादीवर आता झोपणार आहे. तेव्हा आता निरूपा त्याचा अपमान करत म्हणते पैशाच्या गादीवर झोपण्यासाठी सुद्धा अरे भाज्या विकाव्या लागतात आणि भाजीची गड्डी खूप महाग असते. तेव्हा सत्या म्हणतो तू आता बोलू नकोस, फक्त 1 महिना थांब. तर आता मीराला खूपच वाईट वाटतं कारण सत्याबद्दल निरूपा खूपच वाईट बोलत असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्याने कपडे तशीच चुरगाळून ठेवलेली असतात. तेव्हा मीरा म्हणते की मी अजिबात ही कपडे अशी ठेवणार नाही. तेव्हा सत्या म्हणतो इस्त्री, आणि स्त्री हा शब्दच मला आवडत नाही कारण दोन्हीही तापल्या की चटका बसतो. इस्त्री जर तापली तर फक्त घडी व्यवस्थित बसते असं म्हणून आता ती लगेच सत्याची कपडे हातात घेते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.